हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? अपेक्षा करते खूप छान, मस्त आणि मजेत असणार. आजचा व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग, इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. टायटलमधून तुम्हाला समजलं असेल की आजचा व्हिडिओ कशाच्या संदर्भात आहे. 0 फॉलोवर, 0 सबस्क्रायबरवर आपण आपलं ॲफिलिएट मार्केटिंग कसं स्टार्ट करून घेऊ शकतो. ॲफिलिएट मार्केटिंग म्हणजे एखाद्याला एखाद्या प्रोडक्टची लिंक देणं आणि त्याने त्या लिंकवरून क्लिक केल्यानंतर एखादं प्रोडक्ट ऑर्डर केल्यानंतर त्याच्यामधून मिळणारा मार्जिन म्हणजे आपली ती अर्निंग होते ॲफिलिएट मार्केटिंगमधून. याला म्हणतात अफिलिएट मार्केटिंग. सो यावर मी डिटेल व्हिडिओ काही दिवसापूर्वी तुमच्यासोबत शेअर केला होता, ज्यामध्ये मी तुमच्यासोबत काही ॲप्लिकेशन्सबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली होती आणि कशा पद्धतीने आपण अर्निंग करून घेऊ शकतो ॲफिलिएट मार्केटिंगमधून, त्याबद्दल सगळं शेअर केलं होतं. आणि त्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी तुमच्यासोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेल की 0 सबस्क्रायबर 0 फॉलोवर आपण ॲफिलिएट मार्केटिंग कसं काय चालू करून घ्यायची. कारण काही ॲप्लिकेशन्स आहेत, जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं होतं की विशलिंक आहे, हॉलपॅक आहे, लेहला आहे, अशा ॲप्लिकेशनसाठी म्हणजे आपल्याला त्यांच्याशी कनेक्ट करून ऑटो DM वगैरे करायचे असतील, ॲफिलिएट मार्केटिंगमधून पैसे कमवून घ्यायचे असतील, तर आपल्याला ॲटलिस्ट जे आहे ते फॉलोवर 1000 लागतात Instagramला आणि यूट्यूबसाठी 500 सबस्क्रायबर लागतात. तरच आपण त्यांच्याशी कनेक्ट करून जे आहे ते पुढे आपण ॲफिलिएट मार्केटिंगमधून पैसे कमवून घेऊ शकतो. पण आता जे स्टार्टिंग फेज असतो ना, आपल्याला 500 सबस्क्रायबर म्हणा किंवा 1000 फॉलोवर म्हणा, हे करेपर्यंतच आपली नाकी नऊ आलेले असतात आणि ते काही लवकर होत नाही. आणि ते करेपर्यंत आपण कसं काय जे आहे ते काम करायचं किंवा लोकांपर्यंत लिंक कशा एक एक करून पोहोचवायच्या, हे खूप अवघड होऊन जातं की प्रत्येकाला एक एक अशा लिंक शेअर करा. त्यातल्या त्यात अशा लिंक शेअर करा ज्याच्यातून आपल्याला काहीच बेनिफिट होत नाहीये. म्हणजे समजा एखादं मिंत्राचं तुम्ही एखादं कुर्ता सेट दाखवता आणि तुम्ही मिंत्रावरून ती कुर्ताची लिंक जी आहे ती कॉपी केली आणि तुमच्या व्ह्यूवरपर्यंत पोहोचवली, त्यातून त्यांनी ते प्रोडक्ट घेतलं सुद्धा, पण तशा याच्याने तुमची जी आहे ती इन्कम होत नाही. पण असे काही प्लॅटफॉर्म असतात, ती सेम लिंक तुम्ही ते एखाद्या प्लॅटफॉर्मवर टाकायची, कन्वर्ट करायची, लोकांपर्यंत पोहोचवायची आणि मग त्याच्यातून तुमची अर्निंग होते. पण अशा सगळे प्लॅटफॉर्म यूज करण्यासाठी आपल्याला फॉलोअर्स लागतात, सबस्क्रायबर लागतात आणि ते आपल्याकडे नसतात. पण 0 सबस्क्रायबर 0 फॉलोवर आपण कसं काय ॲफिलिएट मार्केटिंग स्टार्ट करून घेऊ शकतो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आज जरी तुम्ही 0 सबस्क्रायबर 0 फॉलोवर हे सगळं तुम्ही स्टार्ट करून घेतलं, पण जे काही ॲप्लिकेशन मी मागच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केले होते, विशलिंक म्हणा, लेहला म्हणा, हॉलपॅक म्हणा, हे सगळ्यांची गरज तुम्हाला फ्युचरमध्ये लागणार आहे. जर तुम्ही छान काम करत राहिले आणि तुम्हाला अजून वेगवेगळ्या जे आहे ते काम करायचं असेल, तर त्या सगळ्या ॲप्लिकेशनची आपल्याला गरज पडते किंवा त्यातल्या कुठल्या एक ॲप्लिकेशनची आपल्याला गरज कळते. आणि आय एम शुअर तुम्ही 0 सबस्क्रायबर 0 फॉलोवर जर तुम्ही तुमची जर्नी स्टार्ट केली, तर हळूहळू करून जे आहे ते तुम्ही लवकर तेवढे नक्कीच कलेक्ट करणार की तुमचे 1000 फॉलोवर काय त्यापेक्षा जास्त होतील आणि मग तुम्ही त्या जे आहे ना ॲप्लिकेशनसोबत कनेक्ट अगदी इझिली करून घेऊ शकतात. सो तो व्हिडिओ पण तुमच्यासाठी खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे, कारण त्याच्यावर आपण मल्टिपल ज्या आहेत त्या गोष्टींसोबत वर्क करू शकतो. आता मी तुमच्यासोबत जे शेअर करते ना, ते एक पर्टिक्युलर ॲपसाठी आहे, पण ते पण छोटं नाही आहे, खूप जास्त मोठं आहे, त्यामुळे खूप गरजेचं आहे. पण तुमची सुरुवात जी आहे ती अगदी 0 सबस्क्रायबर आणि 0 फॉलोवरवर तुम्ही करून घेऊ शकतात. त्यातल्या त्यात काहीच सबस्क्रायबर, काहीच फॉलोवर नसून सुद्धा तुमची अर्निंग तुम्ही स्टार्ट करून घेऊ शकतात. त्यामुळे आजचा व्हिडिओ तेवढाच इम्पॉर्टंट आहे. पण तुमची जी आहे हळूहळू ग्रोथ झाल्यानंतर तुम्हाला तो व्हिडिओ पण खूप महत्त्वाचा आहे. सो हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर ह्या व्हिडिओच्या शेवटी मी तो व्हिडिओ ॲड करेल, तुम्ही जाऊन नक्की चेकआउट करा. सो चला आता अजिबात उशीर न करता मी पटपट तुमच्यासोबत शेअर करते की 0 सबस्क्रायबर आणि 0 फॉलोवर असून सुद्धा तुम्ही तुमची अर्निंग कशी काय करून घेऊ शकतात. तुमच्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये मिशो हे ॲप्लिकेशन असेलच आणि आय एम शुअर असेल, नसेल तर मग आश्चर्याची गोष्ट आहे. सो मिशो हे ॲप्लिकेशन आहे आणि त्याच्यावरून तुम्ही ॲफिलिएट करून घेऊ शकता. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना जे आहे ते याबद्दल अजिबात काहीच माहीत नसेल, 1-2 लोकांना माहीत पण असू शकतं, कारण हे बऱ्याच दिवसापासून स्टार्ट झालेलं आहे. एक्झॅक्टली कधी झालं आहे माहीत नाही, पण मला काही दिवसापूर्वी माहीत झालं होतं आणि मी तुमच्यासोबत आज शेअर करते. सो जे मिशोचं ॲप्लिकेशन आहे ना, त्याच्यामधूनच आपण ॲफिलिएट मार्केटिंग करून घेऊ शकतो. जसे हे बाकीचे ॲप्लिकेशन वर्क करतात ना, हॉलपॅक, लेहला, विशलिंक, तर त्याच पद्धतीने मिशोसुद्धा ऑटो DM करतं. म्हणजे तुम्ही एखादी रील तुम्ही Instagramवर पोस्ट केलेली आहे आणि त्याला तुम्हाला ऑटो DM करून घ्यायचे आहे, 1-2 प्रोडक्ट, एकापेक्षा जास्त प्रोडक्ट, तर मिशोसुद्धा हे ऑटो DMचं काम करतं. लिंक कन्वर्ट करून द्यायचं काम करतं, जेणेकरून तुम्ही यूट्यूबला सुद्धा त्या लिंक पेस्ट करून घेऊ शकतात अशा पद्धतीने. आता करायचं काय, तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन आता जर ओपन करून बघितलं, तुम्हाला असं कुठेच फीचर दिसणार नाही की तुमचं जे अकाउंट आहे त्यामधून तुम्ही म्हणजे जे मिशोचं ॲप्लिकेशन आहे त्यामधून तुम्ही एखाद्याला ऑटो DM करून घेऊ शकतात. आता सगळ्यात आधी हे जे ॲप आहे आपलं मिशोचं ॲप, ते आपल्याला एक क्रिएटर क्लबमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आहे. म्हणजे ॲज आपल्याला ॲफिलिएट मार्केटिंगमध्ये त्याला कन्वर्ट करून घ्यायचं आहे मिशोच्या ॲप्लिकेशनला. सगळ्यात आधी तर आपण आपलं जे अकाउंट आहे मिशोचं, त्याला आपण ॲफिलिएट मार्केटिंगमध्ये कन्वर्ट करून
करून घेऊया. त्यासाठी काय करायचं आहे, क्रोमवर जायचं और गुगलवर जायचं. तिथे तुम्हाला सर्च करायचं आहे. मी स्क्रीनवर देते, लक्षात नाही राहिलं तर स्क्रीनशॉट घेऊन ठेवा आता. म्हणजे तुम्हाला नंतर हा पूर्ण व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही आरामात जे आहे ते एक प्रोसेस करून घेऊ शकतात. तर तुम्ही क्रोमवर और गुगलवर जायचं, तिथे सर्च करायचं meeshoaffiliate.com म्हणून. हे सर्च केल्यानंतर सगळ्यात पहिली वेबसाईट जी तुम्हाला दिसेल ना त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला विचारलं जातं, फोन नंबर विचारला जातो. आता फोन नंबर मी तरी तुम्हाला प्रेफर करेल की असाच द्या जो तुम्ही स्वतः यूज करत आहात, कारण फ्रॉड वगैरे यामध्ये मी पण बरंच काळपासून यूज केलं आहे त्याला, त्यामुळे फ्रॉड वगैरे तर माझ्यासोबत काही झालं नाही. त्यामुळे तुम्ही तुमचा जो रेग्युलर नंबर तुम्ही यूज करत असाल तो द्या, किंवा तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये टाकू शकतात असा नंबर द्या असं मला वाटतं. सो तुम्ही त्याच्यावर मोबाईल नंबर टाकल्यानंतर OTP वगैरे येते. एवढं झाल्यानंतर तुमचं जे मिशोचं ॲप्लिकेशन आहे ते कन्वर्ट झालेलं असतं ॲफिलेट मार्केटिंगमध्ये. ठीक आहे, आता हे झाल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये जर ऑलरेडी मिशोचं ॲप्लिकेशन असेल तर तुम्हाला जायचं आहे आधी प्ले स्टोअरमध्ये. तुमचं ॲप्लिकेशन जर अपडेटेड नसेल तर त्याला अपडेट करून घ्यायचं, आणि समजा अपडेट आहे तर मिशोचं ॲप्लिकेशन डिलीट करायचं आणि त्याला पुन्हा इन्स्टॉल करायचं. आणि मग त्यानंतर तुमचं ॲप्लिकेशन थोडं चेंज झालेलं असतं. खूप काही नाही, एका नॉर्मल ॲप्लिकेशनमध्ये आणि ॲफिलेट मार्केटिंगच्या मिशोच्या ॲप्लिकेशनमध्ये खूप जास्त काही फरक नसतो. थोड्या गोष्टी फक्त चेंजेस झालेल्या असतात. आता तुम्ही तुमचं जे अकाउंट आहे, मिशोचं जे ॲप्लिकेशन आहे ते क्रिएटर क्लबमध्ये चेंज झालं आहे, म्हणजे ॲफिलेट मार्केटिंगमध्ये चेंज झालेलं आहे. सगळ्यात आधी तर प्रोडक्ट्समधून मिळणारी जी काही मार्जिन आहे, कुठल्या प्रोडक्टमधून मिळते, कुठल्या प्रोडक्टमधून नाही किती मिळते किंवा नाही मिळत. बऱ्याच प्रोडक्टला अजिबात मार्जिन नसते, त्यामुळे जे आहे ते पण आपल्याला सगळं जे आहे ते प्रत्येक प्रोडक्टच्या खाली दिसत असतं. मी शक्यतो तुम्हाला इथे स्क्रीनशॉट लावण्याचा प्रयत्न करेल की कशा पद्धतीने असतं म्हणून. आता तुमच्या जे मिशोचे ॲप्लिकेशन आहे ते ओपन करून झाल्यानंतर तुम्ही एक गोष्ट पहा, त्याच्यामध्ये सगळ्यात आधी तुमची जी प्रोफाईल आहे ना मिशो अकाउंटवर, त्याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं ना तर तुम्हाला तिथे दिसेल की तिथे एक वर छोटीशी स्क्रीन ॲड झालेली असते, मिशो क्रिएटर क्लब, आणि साईडला एक ऑप्शन असतो ओपन म्हणून. तुम्ही तिथे ओपन केल्यानंतर ना तुम्हाला सगळ्यात आधी तिथे इंस्टाग्रामचं अकाउंट जॉईन करून घ्यायचं असतं. आता ही महत्त्वाची स्टेप आहे, व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. मी अजिबात कमेंट्समध्ये एकालाही उत्तर देणार नाही, कारण तुम्ही लोक सगळेजण स्किप करतात. स्किप नका करत जाऊ व्हिडिओ. ॲटलिस्ट इन्फॉर्मेशनचे व्हिडिओ असले ना ते तरी नका स्किप करत जाऊ, कारण प्रत्येक क्रिएटरकडे एवढा वेळ नसतो की ते तुम्हाला डिटेलमध्ये सांगत बसतील कमेंट सेक्शनमध्ये. त्यामुळे व्हिडिओ तेवढा तरी ॲटलिस्ट 4-5 मिनिटं जास्त जातील, पण व्यवस्थित लक्ष देऊन ऐकून घेत जा. तुम्हाला याच्यामधून जर पैसे कमवायचे असतील तर अजिबात स्किप करू नका. तर तिथे तुम्हाला ऑप्शन येतं की तुमचं, आता मला इथे स्क्रीन माझी वेगळी आहे त्यामुळे एक्झॅक्टली काय ऑप्शन असतं मी विसरली, कारण माझं जे इंस्टाग्रामचं अकाउंट आहे ते इथे मी जॉईन केलेलं आहे. पण जॉईन म्हणून असं काहीतरी तुम्हाला ऑप्शन असेल तिथे, आणि तिथे तुम्हाला इंस्टाग्रामचं अकाउंट जे आहे ना ते जॉईन करून घ्यायचं आहे. आता एक गोष्ट लक्ष देऊन ऐका, तुमचं असं कुठलं तरी इंस्टाग्रामचं अकाउंट जुनं असेल ज्याच्यावर तुम्हाला पुढे व्हिडिओ टाकायचे आहेत, तुम्ही ते घेऊ शकतात. और तुम्हाला वाटते की हे अकाउंट काय आपला व्यवस्थित नाही, आपल्याला नवीन अकाउंट बनवायचं आहे इंस्टाग्रामचं आणि त्याला जे आहे ते आपल्याला कनेक्ट करायचं आहे, तर नवीन अकाउंट बनवा. पण असंच अकाउंट याला जॉईन करा ज्याच्यावर तुम्हाला पुढे फ्युचरमध्ये जे आहेत ते व्हिडिओ बनवून टाकायचे आहेत, किंवा तुम्ही ऑलरेडी एखादं बनवलं आहे, 4-5 व्हिडिओ टाकले, तुम्हाला यालाच कंटिन्यू करायचं, मग तुम्ही ते पण घेऊ शकतात. सिम्पली तिथे गेल्यानंतर त्याच्यावर क्लिक केल्यानंतर ते आपल्याला क्रोममध्ये नेतं. तिथे गेल्यानंतर आपण ID पासवर्ड वगैरे सगळं काही टाकायचं आणि आपलं ते पर्टिक्युलर इंस्टाचं अकाउंट आणि मिशोचं हे अकाउंट कनेक्ट झालेलं असतं दोघं एकमेकांना, आणि हे आता काम करण्यासाठी रेडी आहे. आता जसं तुम्ही याच्यावर व्हिडिओ पोस्ट करणार तसं तुम्ही ऑटो DM हा ऑप्शन जो आहे तो यूज करून लोकांपर्यंत जे आहे ती कन्व्हर्टेड लिंक त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकतात, जेणेकरून त्यावर क्लिक करून कोणी काही घेतलं तर तुम्हाला मार्जिन जे आहे ते मिळेल. आता सिम्पली तुमचं अकाउंट जॉईन करायचं काम इथे झालेलं आहे. समजा चुकून तुमच्याकडून दुसरं अकाउंट जर काय म्हणतात ना जॉईन झालेलं आहे इंस्टाग्रामचं आणि तुम्हाला हे जॉईन करायचं नव्हतं, तर त्याला एकच ऑप्शन असतं, एक तर तुम्ही कस्टमर केअरला कॉन्टॅक्ट करून, पण खूप दिवस जातील आणि मग त्यानंतर ते अकाउंट रिमूव्ह करून मग तुम्ही दुसरं जॉईन करून घेऊ शकतात. अदरवाईज सेम जी प्रोसेस आहे, जी लिंक मी तुम्हाला सांगितली meeshoaffiliate.com, याच्यावर जायचं, पुन्हा दुसरा मोबाईल नंबर टाकायचा आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला जे काही अकाउंट आहे ते तिला लिंक करून घ्यायचं. त्यापेक्षा एक सिंपल प्रोसेस आहे. थोडं जे आहे सावकाश करा आणि जे कुठलं अकाउंट तुम्हाला लिंक करायचं असेल तेच करा, कारण मोबाईल नंबर आपल्याकडे खूप नसतात आणि जेवढे 1-2 आहेत ते आपण असंच फक्त ट्राय करण्यासाठी घालवू नाही शकत. त्यामुळे तेवढं जे आहे ते क्लिअरली व्यवस्थित सावकाशपणे करायचं. आणि लिंक झाल्यानंतर खाली तुम्हाला सेंड ऑटो DM, मी तुम्हाला स्क्रीनशॉट इथे दाखवेल, सेंड ऑटो DM म्हणून ऑप्शन असतं, सेम प्रोडक्ट टू DM असं म्हणलेलं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला बरेच तुमच्या जर तुम्ही ऑलरेडी तुमच्या चॅनलवर 2-4 काही रील किंवा व्हिडिओ असतील तर तुम्हाला ते दिसतील, आणि मग त्याच्यातून समजा जुन्या पण यांना तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्ही सांगितलंय की हे प्रोडक्ट तुम्हाला घ्यायचं असेल आणि याची लिंक हवी असेल, तर तुम्ही ते पण आता पण तुम्ही ते प्रोडक्ट सर्च करून त्यांची लिंक जी आहे ती कन्वर्ट करून देऊ शकतात. सिम्पली एखादं प्रोडक्टची जी आहे ती मिशोमध्ये जायचं आणि समजा हे टी-शर्ट आहे, आता मी हे मिशोवरूनच घेतलेलं आहे, मी हे प्रोडक्टची लिंक आधी मिशोमधून कॉपी करून घेईल किंवा त्याला विशलिस्ट
पोस्टमध्ये पण ॲड करून करता येतं. सो मी लिंक कॉपी केली. इथे मी ऑटो DMच्या सेक्शनमध्ये आली. ज्या रीलला मला ऑटो DM करायचं आहे ती रील मी पर्टिक्युलर चूज करून घेईल आणि मग मी कॉपी केलेली लिंक जी आहे ती त्याच्यावर टाकेल आणि मग त्यानंतर मी सेट करून देईल आणि अशा पद्धतीने ते जे आहे ते ऑटो DM त्याचं काम करतं आणि मला ह्याच प्रोडक्टची ह्याच टी शर्टची लिंक जी आहे ती मला यूट्यूबमध्ये कोणाला तरी लिंक पाठवायची आहे. तर मी साईडला एक ऑप्शन पण आहे बघा, क्रिएट ॲफिलिएट लिंक म्हणून, त्याच्यावर आधी आपण कॉपी केलेली लिंक टाकायची आणि मग कन्वर्ट झालेली लिंक जी आहे ती आपल्या व्ह्यूअरपर्यंत पोहोचवायची. तरच ते जे आहे ते आपल्याला त्याच्यावालं मार्जिन जे आहे ती मिळते. अशा पद्धतीने हे मिशोमधून तुम्ही हे जे 0 फॉलोवर आणि 0 सबस्क्रायबरवर तुम्ही जे हे मिशो थ्रू करून घेतलेलं आहे हे फक्त मिशोच्या पर्टिक्युलर एका मिशोसाठीच फक्त हे जे आहे ना म्हणजे सीमित राहून जातं. तुम्ही मिंत्राचे प्रोडक्ट याच्या थ्रू नाही देऊ शकत. म्हणजे जे पण करायचं आहे तुम्हाला तुम्ही फक्त मिशोचंच यूज करून मिशोचेच प्रोडक्ट तुम्ही फक्त त्याचे लिंक जे आहे ते ऑटो DM करू शकतात किंवा लिंक तुम्ही कन्वर्ट करून घेऊ शकता. तुम्हाला जर फ्लिपकार्टचं करायचं तर तुमच्याकडे तो ऑप्शन नाही आहे. तुम्हाला मिशो आपलं मिंत्राचं करायचं आहे तुमच्याकडे तो पण ऑप्शन नाही आहे. अमेझॉनचं करायचं आहे तुमच्याकडे तो पण ऑप्शन नाही. म्हणजे फक्त मिशोचं तुम्ही काही दिवस जे आहे ते मला असं वाटतं की तुम्हाला तुमची सुरुवात करायची आहे तर मग मिशो बेस्ट. कारण मिशोवर मी जेवढं रिअलाईज केलं आहे की मिशोचं सेल उलट जास्त होतं. कारण मिशो बऱ्यापैकी चांगल्या गोष्टी जर आपण निवडल्या ना खूप चांगल्या चांगल्या गोष्टी स्वस्तात मिशोवर मिळून जातात. त्यामुळे मला असं वाटतं की लोक पण मिशोवरून घेणं जास्त प्रेफर करतात. त्यातल्या त्यात तुम्ही असे छान लिंक्स लोकांपर्यंत पोहोचवताय. एखाद्याला तुम्ही असं एखादं प्रोडक्ट देऊन देताय किंवा युनिक प्रोडक्ट खूप युजफुल आहे, त्यातल्या त्यात त्याची प्राईस पण कमी आहे. तुमचं प्रेझेंट्स तुम्ही कसं करताय लोकांपर्यंत हे सगळं आपण मॅनेज केलं ना तर हळूहळू बरोबर आपली जी काही ऑडियन्स आहे ना ते आपल्यावर ट्रस्ट ठेवायला लागते. सो मिशो हा काही छोटा प्लॅटफॉर्म नाही आहे. पण हळूहळू जसं तुम्ही ग्रो करा, तुम्ही बरेच रील म्हणा, व्हिडिओज म्हणा तुम्ही पोस्ट करत गेले हळूहळू तर आपले फॉलोअर म्हणा किंवा सबस्क्रायबर म्हणा हळूहळू गेन होतातच. आणि मग त्यानंतर तुम्ही कुठलं तरी विशलिंक हॉलपॅकमधून कुठलं तरी एक ॲप्लिकेशन जे आहे त्याच्यासोबत पुन्हा कनेक्ट करून जे आहे तुम्ही त्यांच्या थ्रू जे आहे ते तुम्ही फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, मिंत्राच्या लिंक तिथून जे आहे ते ऑटो DM तुम्ही सेंड करून घेऊ शकतात. सो ही जी होती ना ही तुमची स्टार्टिंग स्टेप्स आहे, हे फॉलो करून तुम्ही जाऊ शकतात. आणि यांचं जे पेआउट आहे ना मिशोचं ते पण आय थिंक ते वीकली देतात. म्हणजे तुम्ही आता समजा तुम्ही जानेवारीमध्ये तुम्ही जे आहे ते रील्स तुम्ही याच्यावर पोस्ट करायला सुरुवात केलेली आहे तर मे बी फेब्रुवारी किंवा मार्चच्या पहिल्या महिन्यापासून प्रत्येक वीकमध्ये जे आहे ना तुम्ही कसा तुमचा मागचा परफॉर्मन्स आहे त्या वीकच्या बेसवर जे आहे ते फेब्रुवारीच्या शेवटी किंवा मार्चच्या स्टार्टिंगपासून प्रत्येक वीकमध्ये जे आहे ना यांचं पेआउट होतं. आपण आपलं अकाउंट याला जॉईन वगैरे करून घेऊ शकतो आणि प्रत्येक वीकमध्ये आपलं पेआउट आपल्याला मिळत असतं अशा पद्धतीने. तर असं होतं हे जे मिशोमधून तुम्ही ॲफिलेट मार्केटिंग स्टार्ट करून पैसे कमवून घेऊ शकतात. मिशो हा छोटा प्लॅटफॉर्म नाही, मी अगेन तुम्हाला सांगते. मिशोवर बऱ्याच गोष्टी आहेत. आपण आपला कॉन्टेंट कसा बनवतो, आपण गोष्टी कशा निवडतो, कशा प्रेझेंट करतो यावर ते महत्त्वाचं आहे. मी आधी पण म्हणली आता पण म्हणली. त्यामुळे हा एक तुमचा स्टार्टिंगचा खूप छान जो आहे ना एक म्हणजे काय म्हणतात त्याला एक बेस असू शकतो स्टार्टिंगचा, ज्याच्यातून तुम्ही तुमची ऑडियन्स पण गेन करून घेऊ शकतात. तुमची स्टार्टिंगपासून जी आहे ती तुमची इन्कम तुम्ही स्टार्ट करून घेऊ शकतात. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना एक कुठल्या तरी मोठ्या प्लॅटफॉर्मवर स्टार्ट करण्यापेक्षा मला असं वाटतं की 0 फॉलोवर अगदी काहीच नाही आपलं आणि एकही रील आपली म्हणजे अशी विदाऊट जे आहे ना याच्याने जाणार नाही आपली, त्याच्यामधून आपली काही ना काही कमाई होणार आहे. सो हे 0 फॉलोवरपासून मला असं वाटतं की हे करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. त्यातल्या त्यात आपल्याला खूप मेहनत करायची गरज नाही. एखादी रील आपण बनवली, तिला आपण पोस्ट केली आणि इकडे आपण लिंक्स वगैरे सगळ्या मर्ज करून दिल्या, एकच वेळा हे सगळं काम असतं. त्यानंतर आपल्याला त्याला बघायचं पण टेन्शन नाही. ऑटोमॅटिक जे काही आपली अर्निंग आहे ती पण आपल्याला दिसायला लागते. मी आता तुम्हाला इकडं डिटेलमध्ये त्या ॲप्लिकेशनचं सांगत नाही की कसं काय ते स्क्रीनवर दिसतं, पण तुम्हाला हळूहळू जे आहे ते डे बाय डे तुम्ही एक एक गोष्टी त्याच्यामध्ये बघत गेल्या की अरे हो हे आपण टाकलं होतं, याची एवढी अर्निंग झाली, एवढा सेल झालाय. अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजायला लागतात. कुठलं प्रोडक्ट आपण चूज केलं पाहिजे, कुठल्याची मार्जिन जी आहे ती जास्त असली पाहिजे. यासाठी प्रॅक्टिस करा. जास्तीत जास्त जे आहे तो वेळ तुम्ही त्यावर घालवला की आपल्याला बऱ्याच गोष्टी समजायला लागतात. आय होप तुम्हाला बऱ्यापैकी माझी ही इन्फॉर्मेशन आवडलेली असेल. नसेल माहिती पहिल्यांदा माहीत झाली असेल तर लाईक आणि कमेंट केल्याशिवाय अजिबात जाऊ नका. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय द वे मी विचार करते की तुमच्यासोबत नेक्स्ट व्हिडिओ असा शेअर करते ज्यामध्ये तुम्ही इंस्टाग्रामवर अजून असे काय काय आहे इंस्टाग्राम थ्रू जे तुम्ही इंस्टाग्रामवर शेअर करून किंवा इंस्टाग्राम थ्रू बेसिकली तुम्ही पैसे कमवून घेऊ शकतात. कसं काय काय केलं पाहिजे, किती कुठले ऑप्शन्स आहेत. असं जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर मला नक्कीच कमेंटमधून सांगा. नेक्स्ट व्हिडिओ तसा घेऊन येते जेणेकरून ज्याला कुणाला हे ॲफिलिएट मार्केटिंग करायचं नाही, काहीतरी वेगळं ट्राय करून इन्कम करायचे आहे. कारण ॲफिलिएट मार्केटिंगमध्ये आता खरं सांगायचं म्हटलं तर खूप जास्त कॉम्पिटिशन आहे. जो आहे ते ॲफिलिएट मार्केटिंगच्या मागे लागला आहे. कारण असं मिशोसारखं पण प्लॅटफॉर्म आल्यानंतर जिथे तुम्हाला अगदी फॉलोअर आणि सबस्क्रायबरची गरज नाही आहे. सो तिथे बरेच लोक जे आहे ते ट्राय करतात
करतात. सो आहे बऱ्याच गोष्टीमध्ये कॉम्पिटिशन तर सगळ्याचकडे असतं. बाकी आपला युनिकनेस दाखवून आपण पुढे त्यातून जाऊ शकतो. सो चला ऑल द बेस्ट तुम्ही हे सगळं सुरुवात करत असाल तर. आणि जे मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला Instagram थ्रू कुठले वेगवेगळे अशा गोष्टी आहेत ज्यातून तुम्हाला अर्निंग करून घ्यायची आहे किंवा यूट्यूबचं चॅनल कसं स्टार्ट केलं पाहिजे, यूट्यूब थ्रू काही तुम्हाला काही क्लॅरिटी हव्या असतील, काही क्वेश्चन्स असतील तर मला इथे सांगा. मी तुम्हाला जे आहे ते त्यावर डिटेलमध्ये व्हिडिओ बनवून शेअर करू शकते. कारण मी माझं चॅनल हे त्यासाठीच क्रिएट केलेलं आहे की अशा पद्धतीचे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करू शकते. कारण माझ्या डेली रुटीनच्या व्लॉगमध्ये मला हे सगळं प्रत्येक दिवशी शेअर करणं होत नाही आणि डिटेलमध्ये तिकडे शेअर करणं होत नाही. जर तुम्ही पहिल्यांदा मला पाहत असाल तर माझं डेली रुटीनचं चॅनल देखील आहे. मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देईल, नक्की जाऊन सबस्क्राईब करा. तिकडेही माझी डेली रुटीन तुम्हाला पाहायला मिळू शकते. सो चला मग आय होप तुम्हाला ही सगळी इन्फॉर्मेशन जी आहे ती इन्फॉर्मेटिव्ह वाटलेली असेल आणि तुम्हाला नक्कीच पुढे हेल्प होईल. जो कोणी हा व्हिडिओ बघून स्टार्ट करणार असेल त्यांना सगळ्यांना ऑल द बेस्ट. छान छान कॉन्टेंट क्रिएट करा, काहीतरी युनिक करा. कुणाला तरी पाहून तेच कॉपी करण्यापेक्षा असं काहीतरी सर्च करा, असं काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करा जो समोरच्या व्यक्तीला त्याची गरज पण असेल आणि तो घेण्यासाठी काय म्हणतात ना मजबूर पण होऊन जाईल. नाही यार की इतक्या कमी पैशामध्ये इतकं चांगलं प्रोडक्ट मिळतं आहे तर आपण घेतलंच पाहिजे. सो त्याचाही फायदा जो कोणी तुमच्या लिंकवर क्लिक करून घेणार आहे, तुमचा व्ह्यूवर आहे, त्याचाही फायदा झाला पाहिजे आणि आपलाही फायदा झाला पाहिजे. एकही प्रोडक्ट मला असं वाटतं की तुम्हाला याच्यामध्ये जर पुढे करिअर करायचं आहे, एक स्मॉल टिप तुम्हाला देते. असं कुठलंच प्रोडक्ट शेअर करू नका लोकांसोबत जे तुम्हाला स्वतःला आवडत नाही पण त्याच्यामधून मार्जिन खूप जास्त आहे आणि त्याला लोकांपर्यंत देऊया. मी लिटरली सांगते माझ्याकडे बरेच प्रोडक्ट येतात. आय थिंक मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं असेल. मी बरेच प्रोडक्ट मागवत असते पण त्याच्यामधून एखाद दोन प्रोडक्ट असे निघतात की मला अजिबात आवडत नाही. एकतर मी क्लिअरली व्हिडिओमध्ये सांगत असते की नाही बाबा मला हे आवडलं आणि तुम्ही काय घेऊ नका, नाहीतर मग मी ते दाखवतच नाही. मला असं वाटतं की नको उगाच ते कारण रिटर्न करण्याचा ऑप्शन सगळ्यांकडे असतो पण तरीही मला वाटतं की कुणाचा पैसा नको अटकायला आपल्या याच्याने आणि आपल्या फायद्यासाठी. किंवा बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ते यूज केल्यानंतर आपल्याला कळतं की अरे बापरे ही गोष्ट तर चांगली नाहीच आहे आणि जर मला माहिती की ही यूज केल्यानंतर खराब होणार आहे मी शेअर करणारच नाही ते माझ्या ऑडियन्सपर्यंत. कारण मला असं वाटतं की प्रत्येकाचा मेहनतीचा पैसा असतो, आपल्यावर ट्रस्ट करून कोणी काही ना काही घेत असतं. सो त्या पद्धतीने जे आहे ते चांगले प्रोडक्ट जे आहे ते आपण शेअर करायचे. थोडी सर्चिंग जी आहे ती आपली वाढवायची, चांगला कॉन्टेंट जो आहे तो क्रिएट करण्याचा प्रयत्न करायचा. बाकी ऑडियन्स हळूहळू आपल्यावर जे आहे ती जेन्युइनली ट्रस्ट करायला लागते आणि आपला कॉन्टेंट त्यांना आवडायला लागला की मग सबस्क्रायबर काय आणि फॉलोअर्स काय आणि मग तुमची अर्निंग काय सगळं काही स्टार्ट होतं. बाकी पॉझिटिव्ह राहणं खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि तुम्ही सुरुवात करतच असाल तर अगेन ऑल द बेस्ट. मस्त मस्त कॉन्टेंट क्रिएट करा आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला काय पाहायला आवडेल हे मला नक्की कमेंटमधून सांगा. मग तो यूट्यूब रिलेटेड असो किंवा मी इंस्टाग्राम रिलेटेड काही तुमचे क्वेश्चन्स असतील तर नक्की तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करून जा जेणेकरून मी त्यावर माझा नेक्स्ट व्हिडिओ बनवते. सो चला मग हो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलेला असेल, कसा वाटला कमेंटमधून सांगा. आवडला असेल तर लाईक नक्की करा. भेटूयात मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.